तर हा यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? मजेत असणार. तर आज मी चालले मामाच्या घरी, कारण आज नवरीचं गृहप्रवेश पण आहे आणि तसंच आम्हाला दादर चैत्यभूमीला पण जायचं आहे. तर म्हटलं चला आता थोडंसं शूट पण करूया. गावाला गेलो होतो, तर गावाला माहिती आहे तुम्हाला मी व्लॉग टाकला नाही, कारण गावाला नेटवर्कच नसतं आणि व्लॉग बनवायला मजा पण येत नाही, कारण नेटवर्क नसल्यामुळं मी व्लॉगच बनवला नाही. म्हणून म्हटलं चला आता तर मामाच्या घरी आलो आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं आता काय करावं, थोडंसं रिलॅक्स केलं. सगळ्यांनी चाय वगैरे घेतला, पूर्ण घराचा शूट केला आणि मस्त मग नंतर नवरीचं गृहप्रवेश बघा, इतकं सुंदर पद्धतीने केले ना, फक्त तुम्ही बघत राहा. मस्त तिला आतमध्ये घेतलं, नवरदेवाने तिला हार घातला, आम्ही सगळ्यांनी तिचं स्वागत केलं आणि खूप छान वाटलं. पहिल्यांदाच असं गृहप्रवेश बघितला आहे मी आणि सगळ्यांनी आपण पण असाच केला पाहिजे, मला तरी असं वाटतं. तर नक्कीच करूया आपण इथून पुढं. जर कुणाला करायचं असेल तर आमच्यासारखं तुम्ही करू शकता बघा. आणि मस्त सगळ्यांनी फोटो वगैरे काढले, खूप एन्जॉय केला. मामाने पण माझ्या खूप एन्जॉय केला. आम्हाला सांगत होते की असं करायचं. मग नंतर संविधान वगैरे हातात घेतलं, संविधान हातात घेऊन फोटो काढले. परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती घेतली हातात घेऊन फोटो काढले आणि दोघा नवरा बायकोनी असं म्हणजे त्यांचं आम्ही स्वागत केलं. खूप छान वाटलं. असं स्वागत पहिल्यांदाच बघितलं होतं मी पण. आणि हे दोन्ही फोटोज घेऊन संविधान घेऊन स्वागत केलं आहे. तर सगळ्यांनी तरी असंच स्वागत करावं, मला तरी असं वाटतं. आणि खूप छान वाटलं. त्याच्यानंतर परत मग सगळं स्वागत वगैरे झालं, मस्त फोटो वगैरे क्लिक केले आणि मस्त मग नंतर आम्ही दादर चैत्यभूमीला गेलो. तिकडं पण बाबांचं दर्शन घेतलं, खूप सारा शूट केला आणि खूप छान वाटलं आम्हाला पण. आणि आम्ही प्रत्येकाने तिच्यासोबत फोटो काढले, तुम्ही बघितलेच असेल. खूप छान वाटलं आणि खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केला आम्ही तिच्यासोबत. आमचाही गृहप्रवेश झाला आम्हाला असं वाटतंय आणि खूप भारी वाटलं. ही आमची अमृता आहे, तिला यायला जमलं नाही म्हणून आम्ही तिला व्हिडिओ कॉल केला होता आणि नंतर आम्ही दादर चैत्यभूमीला गेलो. तर पुढं ब्लॉग पण तुम्ही नक्की कंटिन्यू करा.